मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पार्थ पवार अनुपस्थित होते। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हते। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा करण्यात आली आहे। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, दोन बाबी आहेत। एकतर पार्थ पवार सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होताना तिथे नव्हते, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना सुद्धा नव्हते, मात्र आज या बैठकीनंतर पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आले। नक्कीच निखिल, आपण पाहू शकतो की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेली होती। या सगळ्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली असली तरी खरं या सगळ्या बैठकीमध्ये पार्थ पवार हे अनुपस्थित होते आणि पार्थ पवार यांची राज्यसभेवर ते निवडून राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी जी काही निवडणूक होते त्या जागेकरता राष्ट्रवादी पक्षाकडनं पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं करण्यात आलेली असल्याचं या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। परंतु पक्षाचं राष्ट्रीय सरचिटणीस पद जे आहे ते पार्थ पवार यांच्याकडे जाणार होतं आणि त्या सगळ्या संदर्भातची घोषणा जी आहे ती या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये होणार होती। परंतु पार्थ पवार हेच अनुपस्थित राहिलेले आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीच्या संदर्भातलं नक्की नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाहीये। त्यामुळे आजच्या या संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पार्थ पवारांची अनुपस्थिती हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। धन्यवाद अक्षय, कोणाचं माहितीबद्दल। तर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ते आपण पाहूया। इस कोर कमेटी ने, जिसमें आदरणीय भुजबल साहब है, तटकरे जी है, मुशर्रफ साहब भी है, धनंजय जी भी है, दिलीप वलसे पाटिल भी है, हम सब लोगों ने मिलकर एक फैसला किया है और एकमत से निर्णय लिया है। और ये निर्णय हम हमारे अध्यक्षा के उपस्थिति में नहीं लेना चाहते थे। इसलिए आज मैं कहना चाहूँगा कि आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजीत दादा पवार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे। दादांची पोकळी कुणीच भरून काढणार नाही असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। अजितदादांवर बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कठीण असली तरी सर्वांच्या साथीनं अशक्य नाही असं सुनेत्रा पवार म्हणाले। दादांची जागा ती पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे। पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेला आपल्या सर्वांना विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे। आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे। त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे। हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेलांनी मांडला। त्याला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्रा ताई अजितदादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके
यहाँ पर चयन हुआ है। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेन, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण. सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी रोहित पवारांचं नाव न घेता निशाणा साधला. ज्यांचं देणं घेणं नाही ते आमचा पक्ष कसा चालवावा याचे उपदेश देत आहेत असं पटेल म्हणाले. की हे जे काही मागच्या महिन्याभरामध्ये आपण राजकारण पाहिलं, अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते. एवढाच इशारा करतोय जे बोलतात त्यांना की आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्यासारखी अनेक बाबी आहेत की त्या सुद्धा कधी ना काहीतरी मग स्पष्टपणाने मोकेपणाने बोलण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष याच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे जे कुठली पदं आहेत ते सुनेत्रा काकींना तिथं मिळाली पाहिजे. चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा काकींची इच्छा नव्हती. पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्रा काकींवर दबाव आणला. शपथविधीवरून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर तुम्ही तर 2 तासात विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई झाली नाही का, असा पलटवार छगन भुजबळांनी केलाय. पक्ष वेगळे असले तरी सुनेत्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी चौथ्या दिवशी झाला पाहिजे. पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कोणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुनेत्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता, तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला. त्यामुळे टीका ही सुनेत्रा काकींवर होती असं म्हणणार नाही, पण ज्या लोकांनी सुनेत्रा काकींना चुकीचं मार्गदर्शन केलं अशा नेत्यांवर लोक त्या ठिकाणी टीका करतात, याची नोंद सगळ्यांनी तिथे घेतली पाहिजे. तुरंत जो है ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा. इतनी जल्दी क्या थी, अरे भाई इतनी जल्दी क्या थी, तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी, तब तो जल्दी नहीं थे. दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं, हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला, मी तिथं होतो. पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ते परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी FIR तर करा. तर मुंबईसारखा बारामती पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद झाला. यावेळी रोहित पवारांसह 100 वकिलांची फौज, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. तर बारामतीमध्ये सुद्धा FIR घेण्यास नकार देण्यात आला. कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही अशी खंत व्यक्त करत रोहित पवारांनी हा सवाल उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये FIR दाखल करण्यासाठी मुंबईनंतर रोहित पवार आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये गेले. रोहित पवारांच्या बरोबर 100 वकिलांची फौज होती. सोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील होती. यावेळी मुंबईसारखा बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद झाला.
गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही, तर आम्ही काय सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. पुण्यातल्या कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही असा सवाल करत रोहित पवारांनी हा प्रश्न उपस्थित केला. बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दादांच्या विमान अपघात प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय. काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160. उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही. अरे कसला न्याय? आणि मग हे होता सुद्धा जर एफआयआर होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक अँब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर एफआयआर झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एफआयआर केली नाही. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. मात्र माजी उड्डाण मंत्री असून सुद्धा प्रफुल्ल पटेलांची मदत नाही असं म्हणत रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली, त्यानंतर सुनेत्रा काकींनी सीबीआय कडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात. एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशन मध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचेही जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही, उद्या कदाचित होईल. यावेळी पत्रकार परिषदेमधून रोहित पवारांनी अनेक आरोप सुद्धा केले. विमान अपघातात क्रिमिनल अँगल पाहिला जात नाही, त्यामुळे एफआयआर दाखल करण्याची मागणी, मात्र एफआयआर होत नाही. तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका असं रोहित पवार म्हणाले. एफआयआर दाखल करून घेऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आहे असा आरोपही रोहित पवारांनी केला. कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात आहे असं रोहित पवार म्हणतायत. तर क्रिमिनल अँगलचा तपास करून गुन्हा दाखल का करत नाही तसा सवाल रोहित पवारांनी केलाय. तर अजितदादांचा घातपात आहे का हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं. घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्याच्या दृष्टीनं तपास सुरू असल्याचं देखील सीआयडीनं म्हटलेलं आहे. अजित पवारांचा घातपात झाला का हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीनं सांगितलंय. अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या सीआयडीनं पुण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. अजितदादांचा घातपात आहे का? गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का? कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? हे तपासाचे उद्देश आहेत असं सीआयडीनं सांगितलंय. सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत. या तपासात या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का हा त्या तपासाचा एक उद्देश आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का. म्हणजे 3 गोष्टी: क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल
गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे. अजितदादांच्या अपघाताबद्दल सीआयडीनं आणखी काय म्हटलंय पाहूयात. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं सीआयडी तपास करतंय. केंद्रातल्या अनेक संस्था तपासामध्ये सहकार्य करतायत. एआयबीशी सीआयडीचा सातत्यानं समन्वय सुरू आहे. एआयबीचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष सीआयडी तपासादरम्यान लक्षात घेतला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनं तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलाय. घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करेल, असं सीआयडीनं म्हटलंय. आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब, तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली. प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी हा जो डीजीसीएचा रिपोर्ट आहे, या रिपोर्ट बद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्ट बद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय. तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही. ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं. अरे पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, डीजीसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे डीजीसीए तिथं स्वीकारतंय. डीजीसीएला कोणतरी वाचवतंय, व्हीएसआरला कोणतरी वाचवतंय आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत. पुरावे अनेक दिलेत. मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे सीआयडीवर पण आहे का? का साधा आमचा एफआयआर जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशर शिवाय होत नसतं. आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, 1-on-1 लेवलला, त्यांचं मत आलं एफआयआर व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. अरे आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे. मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतान संदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगला समाचार घेतलाय. टिपू सुलतानने 75,000 हिंदूंची कत्तल केली होती. टिपूला शिवरायांपेक्षा मोठं मानता याला आक्षेप आहे, असं फडणवीस सभागृहामध्ये म्हणाले. दरम्यान टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे असं वक्तव्य सपकाळांनी केलं होतं. टिपू सुलतानवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधला. टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष घेतलं पाहिजे असं सपकाळ म्हणाले होते. त्यावर टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली होती असं फडणवीसांनी म्हटलं. टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू. आक्षेप या गोष्टीला की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवराय एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवराय एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे. दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान. फडणवीसांनी 2014 पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर देखील निशाणा साधला. 70 वर्षात काँग्रेस सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला 17 पानं आणि शिवरायांना फक्त 1 पॅराग्राफ दिल्याचं फडणवीस म्हणाले. वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅराग्राफ दिला, 1 पॅराग्राफ. मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एनसीआरटी मध्ये 20 पानं दिल्यात, 20.
योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. सभेच्या निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होते. महाविकास आघाडीच्या बैठकीला आदित्य ठाकरे हे मात्र उपस्थित नाहीत. 2 वेळा बैठकीला बोलावल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरे या ठिकाणी आले नाहीत. राज्यसभेची एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये आता दाखल झालेत. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पाटील आणि आव्हाड एकाच गाडीमध्ये आले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून आता सुधारलेली आहे. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पवारांना डिस्चार्ज दिला जाईल.